मुलांचा सिंपल असा टिफिन। शाळा चालू होणार आहे आणि मुलांना टिफिनमध्ये काय भरून द्यायचं, पटकन रेसिपीला सुरुवात करू। टिफिन भाग पहिला, झटपट होणारा टिफिन। मुलांना आवडणारी भाजी जर टिफिनमध्ये दिली ना तर मुलं हमखास खाऊन येतात। तसं त्यांना सर्वच प्रकारच्या भाज्या त्यांना द्यायला हवा, परंतु त्या वेगळ्या पद्धतीने करून द्यायच्या। आता इथे मी तेल टाकलेलं कढईमध्ये आणि थोडेसे एक बटाटा घेतला, त्याला बारीक असे तुकडे केले आणि ते आपल्याला तेलातून असे फ्राय करून घ्यायचे आणि थोडे झाले की लगेच त्याला काढायचं। नंतर त्याच तेलामध्ये आपल्याला थोडंसं भेंडीसुद्धा परतून घ्यायची आहे आणि भेंडी ही चांगली परतून घ्यायची आणि परतून झाल्यानंतर त्यालासुद्धा एका प्लेटमध्ये आपल्याला काढायचं आहे। अशा पद्धतीने जर आपण भाजी केली ना तर ही भाजी लवकरसुद्धा होते आणि खायलासुद्धा अतिशय टेस्टी आणि छान होते। आणि आता एकच आहे का भेंड्या तुम्ही आधी थोड्याशा चिरून घ्यायच्या। याची तयारी तुम्ही रात्रीच करून घ्या जर तुम्हाला सकाळी जर डब्बा करायचा असेल तर। आता भेंडी चांगली झालेली आहे, त्यालासुद्धा मी आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। आता त्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे। थोडं तेल टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये भेंडी म्हटलं म्हणजे आपल्याला लसूण जास्त पाहिजे, म्हणजे लसणाच्या कळ्या घ्यायच्या, त्याला बारीक तुकडे करायचे आणि ते आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। थोडे परतून झाले की लगेच त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा। आता इथे एक कांद्याचा मी वापर केलेला आहे। कांदा आपल्याला तेलावर परतून घ्यायचा। थोडासा ट्रान्सफर लालसर झाला की लगेच आपल्याला त्यामध्ये लवकर होण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं। मिठाने लवकर होते आणि नंतर परतून घेतलेल्या भाज्या त्यामध्ये आपल्याला टाकायचं। जशी भेंडी आणि बटाटा हे दोन्ही आपण तेलामध्ये परतून घेतले होते ते सुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आपल्याला आणि तिखट टाकायचं। आता तिखट इथं 1.5 चमच मी तिखटचा वापर केलेला आहे। आणि नंतर पोळ्या तुम्ही साधी पोळी द्याल तर मुलं सहसा खायला बघत नाही। थोडं तेल किंवा तूप लावून जर तुम्ही दिलं ना तर ती पोळीसुद्धा अतिशय चांगली लागते खायला। म्हणून आज मी तेलाच्या पोळ्या करून देणार आहे। 2 पोळ्या मुलांसाठी स्पेशल करा। आणि नंतर आता भाजी पोळी झाल्यानंतर थोडंसं एका भांड्यामध्ये तेल घेतलं आहे, त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे आणि थोडासा भात घ्यायचा आपल्याला आणि भात त्याच्यामध्ये टाकून आपल्याला परतून घ्यायचा आहे। जिरा भात मुलांच्या पोटामध्ये कसं वरण भात सगळंच पोटामध्ये जायला हवं, परंतु ते जर अशा पद्धतीने जर करून दिलं ना तर मुलं सहज खातील। आणि भातसुद्धा आपला परतून झालेला आहे। आता टिफिन भरायचा, त्यामध्ये भाजी पोळी आणि जिरं भात आणि त्याच्या सोबतीला आपल्याला थोडंसं मुलांसाठी म्हणून एक इथे मी बुंदीचा लाडू ठेवलेला आहे। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा।